झालेत रात्रीचे 2. मी जस्ट आता तिथं व्लॉग एडिट करत बसलो. पूजाला मी आवाज दिला. गॅस वॉट, काल काचेची बॉटल फुटली. आता इथे फोन तर तिथून पडला खाली. तेव्हा जसं पकडलं तर माझ्या रात्री माहिती ना हात थोडे स्लिपरी होतात. नाही होते चालू. इनफॅक्ट त्याची स्क्रीन पण बाहेर निघाली. आता कॉलिंग, व्हॉट्सॲप, जीमेल सगळं ह्याच्यामध्ये. स्टार्ट नाही होते. काहीच नको करू. उद्या मी त्याला शोरूम मध्ये नेतो आणि बघतो त्याचं काय होतंय ते. तू ना केअर अजिबात, तुला मी सांगितलं 1000 ह्याला कव्हर घाल. नाही भेटत आहे पूजा. ह्याला कव्हर कुठेच भेटत नाहीये. विवो ह्याचा होच नाही शकत. आपण दुकानात जाऊन तू पण विचारलेस पूजा, मीच नाही तू पण विचारले, नाही भेटत. चार्जिंग लावून लॅपटॉप पण तसाच पायाखाली घेऊन झोपतोस. हे काय प्रॉब्लेम. वॉशिंग मशीन पण तशीच बंद पडली पूर्ण. हे पण तसंच. फोन बंद आहे मग हे कसं लागतंय. डिस्प्ले गेला. हो. कशावर लावलाय. फोन वाजतो पण तुझा नाही आलाय ना. डिस्प्ले नाहीये. नाही डिस्प्ले गेलाय पण सायलेंट वरती पण नाहीये फोन. वाजला पाहिजे. खाली आपटला ना असं स्ट्रेट. कदाचित स्पीकर पण लागला असेल स्पीकरला. तू आता काहीतरी दाबलंस ना फोन ऑफ झाला. स्क्रॅच गार्ड पण बसवलेलं आहे. बुग्गूच्या बर्थच्या 2 महिना अगोदर पप्पांनी दिला होता. वाजतोय तर फोन चालू आहे, डिस्प्ले गेला मोबाईलचा. माझं सगळं इम्पॉर्टंट काम ह्याच्यामध्ये. जीमेल पासून ते सगळं, फोन, बँकिंग, स्टॉक्स, सगळं ह्याच्यामध्ये. बाकी मला काहीच. तुटला बेटा फोन. आता तू अजून नको तोडू. असू दे बेटा. हो. इथे असा मेसेज आलेला ना, तर मी असं उचलायला गेलो तर माझ्या हातातून सटकला आणि असा धाड करून पडला. जाऊ दे. उद्या घेऊन जातो याला सकाळी उठून लवकर दुकानात. कोणाला डन बोलते. फोनला. हा डन बेटा डन. कव्हर सिरियसली नाहीये. अरे ह्याचं दुकानामध्ये आपण किती शोधलं पूजा. ऑनलाईन नाहीये. ऑनलाईन नाही बघितलं. कव्हर नाही म्हणे. आहेत. हे काय. आता मी दुकानामध्ये शोधले तर तिथं भेटलं नाही. हातात दिवसभर मोबाईल असतो. एक स्वतःसाठी तेवढं मागू नाही शकला. आणि ऍक्च्युली याला ट्रान्सपरंट कव्हर होतं. ठीक आहे असू दे. उद्या जातो ना दुकानामध्ये, बघतो याचं काय होईल. कारण की फोन तर लागेल. कारण की कॉलिंग, मेसेजिंग जे काय सगळं ह्याच्यात. व्हॉट्सअप आपण आयफोन मध्ये काहीच युज नाही करत. दुसरा व्हायब्रेट झाला बघ. चालू झालं की काहीतरी झालं. अरे वाजलं ना वरतून टिक. अनएक्सपेक्टेड होतं. सिरियसली अनएक्सपेक्टेड होतं फ्रेंड्स. तर सिम इजेक्टेड टूल घेतलंय मी पूजाकडून. ह्याच्यातलं सिम कार्ड काढून आयफोन मध्ये तोपर्यंत चालवतो. बिकॉज उद्या मला काही कॉन्टॅक्ट्स होणार आहेत कोलॅबोरेशनच्या रिलेटेड. तर बघू कसं काय होतंय ते. सकाळी 9 वाजताच अर्बन कंपनीचे जे आपण बुक केले होते ते आलेत आणि काम चालू झालं. मशीनचं लवकर होऊन जाईल. आता दुपारपर्यंत बघायचं. मी थोडा वेळ झोपणार आहे. नंतर उठून बघेल फोनचं आपण काय करू शकतो. कधीपर्यंत भेटेल ते. 2 दिवस. एस्टिमेट देखो शेयर किया है ऐप में गया एक्सेप्ट रहेगा तो ही मालूम पड़ेगा आवाज विवाज का आपका. आवाज वगैरह नहीं आता है ना. नहीं आवाज वगैरह नहीं आता है. क्योंकि बंद कंडीशन में तो आपको मैकेनिकल का तो बता देगा. थँक्यू. चल आपण विचार केलेला की आजच्या मशीनचं होऊन जाईल. बट नाही. मशीनचं ते 2-3 दिवसानंतर आपल्याला समजवणार आहेत की त्याचं कितीपर्यंत होईल. ते आपलं ते मशीनचं पॅनल काहीतरी घेऊन गेलेत. तर ते बोलतात ते संडेपर्यंत मी ट्राय करतो. असं वाटतं ना हे असं गेल्या वर्षी पण असं होतं. एक टाइम येतो जिथं 2-3 मेकॅनिकल गोष्टी एकसाथ खराब होतात आणि अनएक्सपेक्टेड होतात. हे गेल्या वर्षी पण मशीनचा कशाचं तरी झालेला ना. फ्रीज झाला होता. मशीन. आणि तुझा फोन. हा माझा फोन. या वर्षी माझा फोन जे की असा फोन ज्याच्यामध्ये माझं सगळं काय त्याच्यातच.
मी झोपतो, मला उठव 11 पर्यंत 10 पर्यंत काय असेल तर उठव. झालं आता काय? टेन्शन नाही, पाणी सारखं गळायचं. अच्छा, हे पूजानी फ्रेंड्स मगाशी सगळे आलेत आपले पार्सल्स. आणि हे काय चालू आहे? जेवण बनवते. काय बनवते? माझ्यासाठी तिखट बनव. मिरची टाकली आहे. वा 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 वा. कापून टाक मिरची बेटा, असे डायरेक्ट थोडी, नाही तर डायरेक्ट टाक. मला आवडते डायरेक्ट पण खायला. ठीक आहे. अच्छा, और ये एक बड़ा वाला है, ये बड़ा वाला कितने का है? 20 वाला है। और ये 10 वाला. हाँ, अभी नहीं. और जो दिए उनको फूल दिए। आलोय पण डीमार्ट मध्ये फ्रेंड्स, घरातलं राशन ते तांदूळ वगैरे हे सगळं भरून घ्यायला. हे भरू आणि मग फोनचा रिपेअरिंगचा विचार केला, पण त्यांच्याकडे जाऊ. ठीक आहे. ते बघ खाली बघ. खूप अगोदर एक काळ होता फ्रेंड्स, हे मोनेकोचे बिस्किट आहेत ना, ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स द्यायचं आणि ते ब्ल्यू कलरचं पॅकेट होतं. ते आजकाल भेटतच नाही कुठे. तुला कोणती कॅडबरी पाहिजे फक्त बोल तू. कोणती? ते किंडर ते नाही खायचं बेटा, नको. दुसरं बोल काय पाहिजे तुला. इकडे तांदूळ घ्यायला. जाऊ दे, काहीच नको. हेच पाहिजे मला, एक्झॅक्ट सेम कलर. मोठं आहे, मोठं पाहिजे. माझ्यासाठी एकट्यासाठीच काफी आहे ते. 599 बेटा, कम्फर्टर माझ्यासाठी घ्यायचं. ओके, मग कोणासाठी? हा, हे जर काल घरी असतं ना रात्री, तर फोन कदाचित थोडा वाचला असता. डायरेक्ट मार्बलवर पडल्यामुळे ह्याला पण डेंट गेलाय आयफोनला, आणि विवोचा पण अजूनपर्यंत बंद तरी नाही. खूप मोठं आहे, एवढीच साईज हवी. हे मोठं आहे. हे कालचं पाऊस कुठून आला हिच्याकडे? तू घेतलं? नाही घेतलं मी. कुठून आलं बेटा? त्याच्याकडे पैसे नाहीयेत बेटा आता सध्या. त्याचा फोन बंद झालाय माहिती आहे ना. मम्माच पे करेल जे पण आहे. मम्माला बोल घ्यायला. पूजा कुठे? इथून उतरून परत पुढे. सगळे शॉपिंग करून आपण पोहोचतोच आहे घरी. तर आपल्या काहीच मिनिटं अगोदर पोहोचले. कोण कोण घरी पोहोचतो आहे? मया, मना आणि कुकी. ते पोहोचलेत आपल्या अगोदरच घरी. पटकन पोहोचो आणि मग बघू कोणाला भेटणार आहे. कुकी दादा. हाय, ते संपव ये. कुकी बोल. अरे माझा हा वाला फोन, दुसरा हा रात्री एडिटिंग करता करता पडला. नाही आयफोनला पण डेंट पडला, आयफोन पण पडला. रात्री 2 वाजता मी झोपून लावलेला घेऊन, आणि हा पूजा पूजा आवाज होतोय. म्हटलं काय झालं, आणि येऊन दाखवतो 2 हे बघ आता चिपकवलंय. चिपकवलं नाही, दाबलंय म्हणजे. तसंच झालं. नाही पण त्याचं पहिला चालू झाला ना, क्रॅक क्रॅक दिसलं पूर्ण. विवो. अरे ह्याच्यामध्येच आहे ना सगळं, व्हॉट्सअप, गुगल पे, स्टॉक मार्केटिंग, सगळं सगळं बँकिंग सगळं त्याच्यातच आहे. बोर्ड. हा, तुम्ही बोर्ड. पण ना इथे कॉर्नरला इथे बसून खेळायचं, तिकडे जायचं नाही मला. तू काय बनवत आहेस? पोहे मिरची टाकली आहेस? सगळं टाकलं. मी पोहे खाऊन फ्रेंड्स जातो बाहेर फोन रिपेअरिंगला टाकायला. बघायचे कधीपर्यंत होईल रिपेअर, काय प्राइस पडते त्याची. या पूजा कितीपर्यंत आपण रिपेअर करायला तयार आहे का डायरेक्ट दुसरं? बाबा दुसरं ऍक्च्युली रात्री बघितले पर्यंत कोणता अँड्रॉइड फोन आहे डिसेंट, बट नको. पहिलं फर्निचर घरातलं सगळं करायचं आहे, पहिल्याचे EMI संपवायचे, मग दुसरं काहीतरी घ्यायचं आहे की नाही. हा लवकर काढ. कुठे कुठे लावायची बघू. तुझ्या कशात काय काय? 2 कॉफी आहेत, 2 कॉर्नर आहेत, 2 चहा आहेत. एक आहे आपल्याकडे टॉप 10चा ऑप्शन आणि दुसरा आपल्याकडे CFM चा ऑप्शन. तो कोणाकडे रिझनेबल रेट मध्ये कमी ह्याच्यामध्ये आपल्याला ती स्क्रीन रिपेअर करून भेटेल. जी हाँ दोस्तों, आप फॉलो करिए। स्ट्रिप केले फ्रेंड्स, बाकी फोन चालू आहे. C25 तर ते 6,500 पर्यंत होईल. स्ट्रिप टाकून राहिलं तर बघतो. हां तुला की डेटा वगैरे जाणार नाही ना यातला. ते असं बोलतात ना, रिसेट वगैरे होईल, राहील ना.
बिकॉज हा माझा प्रायमरी हँडसेट आहे आणि जर हाच हे झालं तर सगळं, कारण की मी लॅपटॉपमध्ये पण ट्राय केलं बट त्याच्यासाठी व्हॉट्सअप हे करायला पण ह्याच्यातलं व्हॉट्सअप ते स्कॅन झालं पाहिजे मग तरी चॅट बॅकअप आहे. एकदा दादा चेक करतात ते आहे का त्यांच्याकडे. सकाळी किती वाजता देऊ तुम्हाला? पण मग ते फिंगरप्रिंट वगैरे चालेल ना तुम्ही बोला ते? अरे बरं होईल मग. आता त्यांनी एका कॉन्टॅक्टमध्ये जरा नंबर फिरून विचारले 3000मध्ये आपल्याला फोन रिपेअर करून भेटतं आणि लकीली ओरिजिनलच ते बोलतात ते आपण सेट करून देऊ. ठीक आहे, एवढंच की मला टेन्शन होतं फिंगरप्रिंट वगैरे हे ते चाललं पाहिजे ॲटलीस्ट अजून 1-2 वर्ष तरी. नाही तर दुसरा पण आपला अँड्रॉइडमध्ये पण दुसरा फोन घ्यायचा विचार चालू आहे बट इतक्या लवकर नव्हता म्हणून आपण सध्या ह्याला फक्त रिपेअरिंगच्या पार्टीच लागलो. थँक्यू सर. 3000मध्ये आपण डील करून आलो. ते जास्त बोलत होते बट त्यांनी कमी केलं. आता उद्या संध्याकाळपर्यंत थोडंसं वेट करावं लागेल. मोटो, सैमसंग और आईफोन जैसे बेहतरीन ब्रांड्स तो आज ही अपने पुराने स्मार्टफोन को करिए एक्सचेंज और सीएफएम से अपने ट्रेंड का फोन लेकर जाइए. 10,000 के फोन से आपको काश ही ऑफर मी पहिला ऐकली असते. ॲक्च्युली सॅमसंगमध्ये पण इंटरेस्टेड चाललं आहे. सॅमसंगचे जे फीचर्स आहेत एआयचे हे आहेत बट मी ऐकून आहे खाली की ते एआयचे जे पण फीचर्स आहेत ते लिमिटेड आहेत आणि ते नंतरला यूज करायला काही काही पेड आहेत. तर प्लीज कोणाला आयडिया असेल तर प्लीज एकदा शेअर करा कसं काय ते, म्हणजे मग आपण पुढची स्टेप बघू घ्यायचं आहे नाही करायचं आहे का गपचूप ॲपलमध्येच गपचूप राहूया. म्हणजे ॲपल वापरता दुसरा सॅमसंग बघू फोन लवकर अपेक्षित आहे. जो माल लिखा हुआ है मोदी कार्ड, जो कंपनी लिखा हुआ है कंपनी रहेगा तो ऊपर गारंटी भी लेंगे हम. मेरे को वही एक टेंशन था खाली वो ऊपर ऐसा ओबड़ दोबड़ नहीं दिखना चाहिए पानी के जैसा बस. दो नाम पीछे भी लिखा है देखो, पर वो आईने के सामने वाला रहेगा कि मिट जाएगा ये ब्लैक? वो सब मिल जाएगा, ये ब्लैक है वो. सब मिल जाएगा. अच्छा मिट जाएगा. ये देखो उतना है तो उतना मिलेगा, जितना आपको हाइट चाहिए उतना दिखेगा. हाँ आपको कितना हाइट पे लगाने का है हाँ हाँ. तो उस हिसाब से हाइट लगा लेने का. अच्छा बराबर. समझो वैसा नहीं है कोई धंधे कोई पता है आपको मजदूरी पे ज्यादा नहीं जोड़ रहा तो भाई जो दूसरे का 15 अच्छा 1550 कर दो प्लीज. 50 रुपीज बढ़ा दो उसमें. ठीक है 16 कर दो. शाम टाइम है आप फिर भी कम ही नहीं कर रहे आप फिर भी. अरे 200 रुपये मालिक कम कर रहे हैं. अब ये कम करें हम दुकान लेके बैठे रोजी रोटी चीज ठीक है. बचत नहीं है. ठीक है तो कल प्लीज कभी तक आ जाओगे? कल काम नहीं रहेगा तो 11-12 बजे तक आ जाऊंगा, नहीं तो 2 बजे बाद आऊंगा. अगर हो सकता है जल्दी तो जल्दी आ हाँ जल्दी में 2 को 3 क्योंकि अगर हम लोग बाहर निकल जाएंगे तो ऐसा है 1-2 बजे 2 के इसके बीच में लिए. आपको लगा देंगे हम. ठीक है चलेगा. खाना खाने के बाद वापस एक आरसा पाहिजे होता फ्रेंड्स, कारण की आता ड्रेसिंग टेबल आहे तो एकच आरसा पडतोय. कपाटाचा आरसा असा समोर आहे तर तो लाईट पाठू नये म्हणून आरशात ते दिसत नाही फेस. तर आपण हे एक विचार करतोय घरात लावायला. हाँ हाँ प्लीज आ जाओ सर जी दोपहर तक. मालिक हमारा काम है भाई. जी 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 चला. हां हां आपण आता बनाना घ्यायला आलेलो फ्रेंड्स. तर आपल्याला एक दिसलाय छोटासा फ्रेंड इकडे. आपण ह्याला काम करू. आपण ह्याला कुठेतरी खाली टाकू. हो गया 25 हो गया थँक्यू. चला सगळ्यांचे फक्त मला स्कॅनरचे फोटो पाठवावे लागतात ते पूजाला आणि ती तिथून घर बसल्या पेमेंट करते. ह्याला बोलतात आमचं टीम वर्क. बस बरोबर आणलंय सगळं. फोनचे किती होतं ते बोल. किती तुला काय वाटतं? ओरिजिनल स्क्रीन विवो V25 5-6 हजार 3000 मध्ये करून देतात ओरिजिनल स्क्रीन बसून अप्रोच. हे एकदा हे पॅक झालं ना की मग हे सगळे छोटे छोटे इन्सेक्ट्स आहेत ते बंद होतील. आता बोलणं चालू आहे ह्याच्याबद्दल बट आय एम पिस्ड ऑफ ना. मस्तपैकी डिनर टाइम चालू झाला फ्रेंड्स आणि त्यासोबतच कम्प्लीट करू आजचा व्लॉग. सेट डेनी स्टार्ट झाला की फोन तुटला आणि हे ते सगळं. पण ठीक आहे थोड्या वेळाने मला तर वाटायला लागली की अँड्रॉइड बंदच करू आणि पूर्णपणे मग आयफोनवरती शिफ्ट हो. पण पूजा बोलली नको बाहेर गेल्यावरती मग ह्याची बॅटरी डाऊन झाली की मग दुसरं काहीच ऑप्शन वाचत नाही. बघू तरी पण माझा प्लॅन चालू आहे आयफोन मध्येच सगळं. आता एवढे पैशाचा फोन आपण घेतलाच आहे तर त्यालाच सगळं वापरलं पाहिजे ना. मला पण असं वाटतंय 2-2 फोन वापरत बसणं मग जास्त डबल मेहनत झाल्यासारखं. नाही. आपण आपल्या काही पर्पज साठी घेतलेला आयफोन आहे आणि त्याला जर नंतर युजला नाही भेटला तुझ्या बाकीच्या कामांमुळे मग आयफोनचा उपयोगच काय. मी तसं पण कुठं कोणाला कॉन्टॅक्ट करतो. कॉन्टॅक्ट नाही करत पण तुझं स्क्रिप्ट असतं, तुझं बाकी गेमिंग असतं, ते ह्याला गेम खेळायचा असतो. गेमसाठी तर सिस्टम एक घ्यायचा आहे 2-2 तास त्या गेम मध्ये खेळायचं. मग ते सिस्टम घेऊ ना त्याच्यासाठी. ते सगळंच घ्यायचं. आपण लय पैसेवाले आहोत. हो घ्यायचंच आहे. ठीक आहे बसायचं ना आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करत राहायचं काही ना अचीव्ह करत राहायचं. ओके यासोबतच कम्प्लीट करू आजचा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी. भेटू आपण उद्या सगळे नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.